नवीन तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे वेगवेगळे कलर यूज करत आहे। ब्लू कलर, येलो कलर, व्हाइट कलर, रेड, हा डार्क ग्रीन आहे, हा फेंट ग्रीन, मरून हा पूर्ण कलर मी यूज करत आहे। हा ऑरेंज कलर आहे। चला तर मग सुरू करूया। पहिल्यासाठी मी 8 चेन घेत आहे। 1 2 3 4 5 6 7 8 चेन घेतल्या। आता काय करायचं, जॉईन करून घ्यायचं। जॉईन करून घेतलं। आता काय करायचं, 3 चेन घ्यायच्या पहिल्यासाठी। 3 चेन घेतल्या। आता काय करायचं, पफ तयार करायचं 4 चा। 1 2 3 आणि हे 4। हे पहा 4 चा पफ तयार झाला। आता काय करायचं, परत यामध्ये आपल्याला 8 पफ तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे 4 4 चे 1 2 3 आणि 4 फंदे घेतले। हा दुसरा पफ तयार झाला। परत 1 2 3 आणि 4 फंदे घेतले। हा तिसरा पफ तयार झाला। अशा प्रकारे आपल्याला असे 8 पफ तयार करून घ्यायचे एकाच चेन मध्ये। पहा हे 8 पफ तयार करून झालेत। आता काय करायचं, 3 चेन घ्यायचे। 1 2 3 चेन घ्यायच्या। पहिल्या पफ मध्ये पहिल्यासाठी आपण 3 चेन घेतल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला इथे जॉईन करायचं। पहिल्या चेन मध्ये जॉईन करायचं आणि त्यात आपल्याला हे उलट कट करून घ्यायचं आहे। आता आपण हा फेंट ग्रीन यूज करत आहोत। आता काय करायचं, या दोन्ही पफ मध्ये जी स्पेस आहे त्यामध्ये आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला पहिल्यासाठी इथे 3 चेन घ्यायच्या। 1 2 3 चेन घेतल्या। आता काय करायचं, इथे 3 फंदे घ्यायचे। 1 2 आणि हे 3 फंदे घेतले। आता काय करायचं, इथे जॉईन करून घ्यायचं। आता एक चेन घ्यायची। परत त्याच ठिकाणी आपल्याला 4 फंदे घ्यायचे। 1 2 3 आणि हे 4 फंदे घेतले। आता इथे जॉईन करून घ्यायचे। हे पहा एका ह्याच्यामध्ये 2 पफ घ्यायचे आणि एक चेन घ्यायची। आता काय करायचं, परत आता इथे एक चेन घ्यायची नाही। आता नेक्स्ट 2 जे पफ आहेत त्याच्यामध्ये जी स्पेस आहे तिथे आपल्याला परत 4 चा पफ तयार करायचा। 4 फंदे 1 2 3 आणि हे 4। हे 4 फंदे घेतले। आता यामध्ये काढायचं एक फंदा, एक पफ झाला। परत आता एक चेन घ्यायची। परत आपल्याला त्याच ठिकाणी अजून एक पफ घ्यायचा। 1 2 3 आणि हा एक 4 फंदे। असे आपल्याला असंच सेम प्रत्येक जे पफ आहे त्याच्यामध्ये जी स्पेस आहे त्यामध्ये असे 2 पफ आणि एक चेन असंच तयार करता येते इथपर्यंत। हे 14 खांब तयार करून झालेत। इथे उलन आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करून घेतलं। आता आपल्याला इथे डार्क ग्रीन जॉईन करून घ्यायचंय। हे पहा आता हे जी 2 पफ आहेत त्यामध्ये जी आपण एक चेन घेतली होती तिथे आपल्याला उलन जॉईन करून घ्यायचंय। इथे परत आपल्याला इथे 3 चेन घ्यायच्या। 3 चेन घेतल्या। आता काय करायचं, 3 फंदे घ्यायचे। 1 2 आणि हे 3 फंदे घेतले। आता परत काढायचे। परत एक चेन घ्यायची। परत त्याच मध्ये आपल्याला दुसरा पफ तयार करून घ्यायचा। 1 फंदा 2 3 आणि हे 4 फंदे घेतले। आता 4 मधून काढायचे। परत आता आपल्याला इथे चेन न घेता नेक्स्ट 2 पफच्या मध्ये जी स्पेस आहे त्यामध्ये आपल्याला पफ तयार करून घ्यायचे। आता आपल्याला एक चे असे 5 पफ तयार करून घ्यायचे। 1 2 हा एक पफ झाला।
आता हा दुसरा पफ झाला सिंगल. हा तिसरा झाला. आता हा चौथा झाला आणि आता नंतर पाचवा. हे सिंगल सिंगल 5 पफ झाले तयार करून. आता काय करायचं, या 2 पफच्या मध्ये आपल्याला आता 2 पफ तयार करून घ्यायचे. हा एक पफ झाला. एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करायचा. हा दुसरा झाला. परत आता इकडे सिंगल 5 पफ तयार करून घ्यायचे आपल्याला. हे पहा, हे 5 सिंगल पफ तयार करून घेतले. आता लास्ट ह्याच्या मध्ये आपल्याला परत एकाच्या 2 पफ तयार करून घ्यायचे. हा पहिला झाला. आता एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करून घ्यायचे. हे पहा, आता इथे हे उलन कट करून घ्यायचं आपल्याला. आता आपण इथे व्हाईट कलर जॉईन करून घेणार आहोत. आता इथे व्हाईट कलर जॉईन करून घेतला. आता काय करायचं, पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 सेम. आता इथे एक पहिला पफ तयार करून घ्यायचा. पहिला पफ झाला. आता एक चेन घ्यायची, त्याच ठिकाणी परत एक पफ घ्यायचा. हा पफ झाला. आता काय करायचं, या दोन्ही पफ मध्ये एक एक सिंगल खांब तयार करून पफ तयार करून घ्यायचे. हा एक सिंगल पफ झाला. असे 6 पफ तयार करायचे सिंगल. हा दुसरा. चौथा. हा 5वा आणि एक 6वा. 6 तयार होतील पफ इथे सिंगल. सिंगल 6 पफ झाले. आता इथे मध्यभागी जो खांब आहे, 2 खांब, त्यामध्ये आपल्याला पहिल्या ह्याच्यात 2 पफ तयार करून घ्यायचे. फक्त मध्यभागी आपल्याला 2 पफ वाढवत जायचे. एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करून. हे पहा, आता परत सिंगल 6 खांब पफ तयार करायचे. असं सिंगल 6 पफ तयार करत इथपर्यंत येते. हे पहा, हे लास्टचे 2 पफ तयार करून घेतले आपण. इथे हे उलन कट करायचं आणि आता इथे आपल्याला दुसरा कलर जॉईन करून घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे कलर तुमच्या मनानुसार जॉईन करून घेऊ शकता. मी माझ्या आवडीनुसार एक कलर जॉईन करते. आता इथे मी 2
पफच्या मध्ये येलो कलर जॉईन करून घेत आहे. पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतला, पुन्हा 3 फंदे, 3 फंदे घेतले, परत 1 चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करायचा. आता पफ तयार केला, 1 चेन घ्यायची. आता प्रत्येक या 2 पफच्या मध्ये एक सिंगल पफ तयार करून घ्यायचा. हे पहा, आता इथेपर्यंत आपल्याला या मध्यभागी पर्यंत ते जे एका याच्यामध्ये 2 पफ जे घेतले आहेत तिथपर्यंत आपल्याला सिंगल पफ तयार करायचे. असे एकूण 7 पफ तयार होतील. हे पहा, हे 7 सिंगल पफ तयार करून घेतले. आता काय करायचे, मध्यभागी जे 2 पफ घेतले एका ठिकाणी तिथे सेम प्रोसेस करायचं. एका ठिकाणी 2 पफ तयार करायचं. हे पहिला पफ 1 चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी अजून एक पफ तयार करायचे. हे पहा, हे 2 पफ एका ठिकाणी तयार करून घेतले. आता सिंगल पफ तयार करत आपल्याला इथेपर्यंत यायचे आणि नंतर इथे एका ठिकाणी 2 पफ तयार करायचे. आता एकूण 7 पफ तयार करायचे आपल्याला सिंगल. हे पहा, आता हे लास्टचे जे 2 आहेत त्यामध्ये 2 पफ तयार करून घ्यायचे. 1 2 3. हा पहिला पफ, 1 चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी नेक्स्ट पफ तयार करायचे. आणि इथे हे उलन कट करून घ्यायचं. अशा प्रकारे पुढचे पण असं सेम तयार करून घ्यायचे प्रोसेस. आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे कलर जॉईन करून घेऊ शकता. अशा प्रकारे पुढे सेम प्रोसेस करून घ्यायची आपल्याला. हे पाहत आहे माझं तयार करून झालंय पूर्ण. आता काय करायचं, आपल्याला ग्रीन कलर इथे जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, या दोन्हीच्या मध्यभागी इथे आपल्याला आता ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. ग्रीन कलर जॉईन करून घेतला. आता काय करायचं, आपल्याला 11 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 चेन घेतल्या. आता काय करायचं, 3 पफ नंतर जॉईन करून घ्यायचं. 1 2 3 पफ नंतर जो स्पेस आहे ते जॉईन करून घ्यायचं. परत 11 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे 11 चेन घेतल्या. आता 3 पफ नंतर जो स्पेस आहे तो जॉईन करायचा. असंच हे पूर्ण चेन तयार करत इथेपर्यंत आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं. हे पहा, हे पूर्ण चेन तयार करून झालंय. आता काय करायचं, यावर आपल्याला आता हाफ खांब तयार करत जायचे. पहिल्या ह्याच्यावरती एक हाफ खांब, प्रत्येक चेन वरती हाफ खांब करायचं. 1 2 3 4 आणि हे 5. हे 5 चेनवर 5 पफ. आता 6व्या चेनवर आता काय करायचं, पहिल्यासाठी एक हाफ खांब घ्यायचा, परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या, परत त्याच ठिकाणी अजून 6व्या चेनवर एक हाफ खांब घ्यायचा. परत नेक्स्ट 5 चेन वरती 5 हाफ खांब तयार करायचे. 2 3 4 आणि हे 5. असंच हे कंटिन्यू करत आपल्याला इथेपर्यंत कंटिन्यू करायचे. सेम 5 चेनवर 5 हाफ खांब तयार करायचे. 6व्या चेनवर एक हाफ खांब, 2 चेन, एक हाफ खांब. नेक्स्ट 5 चेनवर 5 हाफ खांब. हे पाय पूर्ण झालाय. आता काय करायचं, ते आपण आता वरती ऑरेंज कलर जॉईन करून घेणार आहोत. आता जॉईन करून घेतला. आता इथे पण आपल्याला हाफ खांब तयार करत जायचे. 5 तयार करायचे. पहिले 1 2 3 4 आणि हा एक 5 झाले हाफ खांब. आता इथे जे 2 चेन आहेत तिथे आपल्याला त्याच्यात एक खांब तयार करायचा आहे हाफ. पुन्हा 2 चेन तयार करायच्या.
परत एक खांब तयार करायचा आणि नेक्स्ट 5 खांबावरती 5 हाफ खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. आता हा 6वा खांब सोडून द्यायचा आणि इकडचा एक खांब सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट वरती जॉईन करायचं. परत आपल्याला आता 5 खांब तयार करायचे. 2 3 4 आणि हा एक 5 झाले. आता इथे 2 चेन आहेत. इथे एक खांब तयार करायचा हाफ, पुन्हा 2 चेन तयार करायच्या, परत हाफ खांब तयार करायचा. सेम असंच प्रोसेस कंप्लीट करत आपल्याला इथपर्यंत कंप्लीट करायचं आहे. हे पाहे माझं कंप्लीट झालंय. असे मी हे 3 तयार करून घेतले आहेत. आता काय करायचं, याला आता खालतीला रेड कलर जॉईन करून घ्यायचा. हे पहा माझं हे कंप्लीट झालं आहे. आता काय करायचं, आपल्याला इथे परत रेड कलर जॉईन करून घ्यायचा. आता हे रेड कलर जॉईन करून घेतला. आता हे आता परत आपल्याला प्रत्येक पहिल्या 5 वर 5 खांब तयार करून घ्यायचे आहेत मुख्य. 2 3 3 4 आणि 5. सेम पहिलं जसं केलं होतं तसंच करायचं. ह्या 2 चेन मध्ये एक खांब घ्यायचा, परत 2 चेन घ्यायच्या, परत एक खांब घ्यायचा आणि नेक्स्ट 5 खांबावरती 5 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 3 हे सेकंड वालं हे ते आपल्याला कट करायचं नाही, असं जॉईन करत जायचंय. हे आता पहिल्या 5 खांबावरती हाफ खांबावरती 5 खांब हाफ. आता ह्या 2 चेन सेम आता खालती जसं तयार केलं होतं तसंच करत यायचं आहे. इथे जसं जॉईन केलं आहे तसंच सेम इथलंही जॉईन करून घ्यायचं आहे. हे दोन्ही कंप्लीट झालं आहे. आता काय करायचं, इथे आपल्याला हे लास्ट जे आहे तिथे आपल्याला ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे लाल वर. इथे आपल्याला आता हे ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा. इथे आता पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 चेन घेतल्या. आता इथे आपल्याला त्याच ठिकाणी 2 खांब तयार करून घ्यायचे. 1 हे 3 खांब झाले. आता काय करायचं, 2 लाईन सोडायच्या आणि आता तिसरी जी स्पेस आहे तिथे आपल्याला परत 3 खांब तयार करून घ्यायचे. चेन मध्ये घ्यायची नाहीये, कंटिन्यू तसंच तयार करून घ्यायचं. हे 3 खांब झाले. आता काय करायचं, आता ह्या पफ नंतर आता हे एक पफ आहे, त्यानंतर आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 आणि 3. असंच हे कंटिन्यू करत जायचं आपल्याला इथेपर्यंत. पहा इथं मी आता फेंट ग्रीन कलर यूज करत आहे. इथे काय करायचं, आता पहिल्या सेटिंग जॉईन केलं, 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतला. आता इथे जो गॅप आहे तिथे आपल्याला खांब तयार करायचे. पहिल्या सेटिंग आपल्याला ही 2 जी खांब आहेत त्यावर पण तयार करून घ्यायचे 2 खांब. हे 2 खांब तयार केले. आता इथे जी 2 गॅप आहे तिथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे 2 2. 1 आणि 2. पुन्हा नेक्स्ट जे ह्या 3च्या मध्ये जो गॅप आहे तिथे पण आपल्याला 2 खांब तयार करायचे. पुन्हा नेक्स्ट 2 गॅप मध्ये 2 खांब तयार करायचे. अशा प्रकारे ही पूर्ण लाईन ही पण असंच कंप्लीट करत जायचं आहे लास्ट पर्यंत, इथेपर्यंत. अशा प्रकारे पुढच्या लाईनी आपल्याला असंच कंप्लीट करत घ्यायचं आहे. कुठेही चेन न घेता प्रत्येक ह्या 2 गॅप मध्ये 2 2 खांब तयार करून असंच पुढच्या लाईन तयार करून घ्यायच्यात आपल्याला.